हाय नमस्कार मित्रांनो, आपले शैलेश शुभांगी व्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आम्ही अचानक तुळजापूरचा प्लॅन केला। तुळजापूरला गेलो, तिथं रूम वगैरे घेतली, मस्त तयार वगैरे झालो, नंतर दर्शनाला निघालो। मग मी तिथे वटीचं सामान वगैरे घेतले, नारळ, देवीला साडी वगैरे सगळं घेतलं। त्यानंतर थोडं पुढं बघत हे तुळजाभवानी मंदिर खूप सुंदर आहे, किती छान दिसतंय बघा, मन प्रसन्न होतं असं देवाच्या दर्शनाला आले की। त्यानंतर आम्ही दर्शनाला मध्ये गेलो, मध्ये बघतोच तर काय एवढी लाईन आहे, तरी पण आम्ही खूप सकाळी गेलो होतो। आम्ही सकाळी गेल्यामुळे थोडी लाईन होती, पण ह्याच्या उशिरा जर गेलो खूपच लाईन असते। आणि प्लस आम्हाला एक ते दीड तासामध्ये आमचं दर्शन झालं। मग दर्शन वगैरे इतके छान केले। आम्ही बराच वेळ लाईनीमध्ये थांबलो। ह्यांनी शूटिंग घेतली थोडीफार, मी ह्यांची घेतली, ह्यांनी माझी घेतली। आणि मग त्यानंतर थोडंफार असंच खूप गर्दी होती, अशी राऊंड मारत ह्या साईडनी त्या साईडनी असं जावं लागतं। हे आता गाभाऱ्यात आलो। इथून आता फक्त 5 मिनिटाचा रस्ता होता, तर 5 मिनिटाच्या रस्त्यामध्ये पण एवढं असं थांबत जावं लागलं का, तर सकाळचे 8-8:30 वाजले होते। त्यानंतर मध्ये शूटिंग घेण्यासाठी मनाई होती, त्यामुळे आम्हाला फोन ठेवावा लागला। त्यानंतर आम्ही बाहेर आलो, बाहेर येऊन थोडंफार फिरलो, इकडचे तिकडचे। बॅक साईडला पण असे तुळजाभवानीची छोटी मूर्ती आहे, त्या मूर्तीला मग आम्ही बघितलो, दर्शन घेतलो। श्री महालक्ष्मीची पण मूर्ती आहे। आणि मग मी वटी तिथेच भरली, मध्ये वटी भरायला जागाच नव्हती, त्यामुळे बाहेरच ओटी भरली। खूप छान दर्शन वगैरे झाले। लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा। आणि लवकरात लवकर असे तुमच्यासाठी आम्ही नवनवीन असे व्हिडिओ वगैरे बनवूया।